केसामध्ये गजरा, केसामध्ये गजरा, फिरताना गजरा वरनला. कारण अभंगाच्या गजराच्या माध्यमातून आपण बोलू शकतो. पण काय समजला आणि तुमच्या बरोबर बारी केली, तुमचे डिस्कमध्ये तुमच्या बरोबर माझ्यामध्ये पहिले ईश्वरकर बस सेकंड मध्ये तुमच्या बरोबर केली आणि त्याच्यानंतर अभिषेक शिरसाट आज तुमच्यासारख्या मुलांचा मान ठेवून बारी करणार. बाकी आताशी बरेच पण अरे तुरीवर आपण कधी जाणार नाही एवढी तुमचा शाश्वत गॅरंटी दिलाय. तुमचा लागत असं मी कधी बोलणार नाही, एवढा लक्षात ठेवा. म्हणून आज भजन हे ना झगडा ना तंटाला गणरायाच्या दरबारी भजन पाहिजे. आज जन्माला बरोबर आहे की नाही. आपण किती जरी वाचवलं आपला जीव तरी आजकाल कोणाला अटॅक येतो. अटॅकचं प्रमाण इतकं वाढलेलं, पहिल्यांदाच्या काळात अटॅक नाही येत होते कारण उघड्या तांदळाची पेस्ट खायली जात होती. आता चिकन चावचाव, बरोबर की नाही. परिस्थिती बदललेली आहे आणि पंचमहाभूतांनी आपल्याला आज आपल्या पहिल्यांदाच्या काळातील लोक 110 120 आमच्या काळात अजूनही आमच्या काही म्हातारी हात मुंडलो शिक्षण करत असतात. पण आज ती 105 वय तिचा आत्ता म्हणजे परिस्थिती पहिल्यांदाची काळातली लोक तशी होती आणि तसं करून तसं खाणं जेवण. आज गावच्या जर मुंबईत घरी असतात ना तर तुमचा जेवण जावचा नाही. त्यात जर तुम्ही गावात गेल्याच्या नंतर ना काम जरा वाईट झडकडे असं वाईट उचला डबर केला आणि जेवण केलं तरी तुमचा भूक लागते. म्हणून गावचं वातावरण हे खूप चांगलं. आज आपल्याला हिंदू संस्कृती आज हा मुलाचं गाव नाही माहिती आहे, आपल्याला लिंगदैवत पण माहिती नाही, ग्रामदैवत पण माहिती नाही, कुलदैवत आपली कोणाला माहिती नाही, लहान पोरांना माहितीच नाही. ते जेव्हा एखाद्या पूजेक बसवताना गणेश पूजन किंवा घराकडे काहीतरी करू तर त्यांना पूजेक बसवताना का ते विचारले मम्मा पण बाबू मम्मा का त्याच्यानंतर ते विचारतात तुझं बाबू ग्रामदैवत काय ते का माहिती नसतं. लग्न झालेल्या पोरांना माहिती नाही तर ते पूजेक बसवले तो बापाशी विचारलं बाबांनो आपलं काय हो. म्हणजे परिस्थिती आज आपल्याला जसं मुंबई आपण कामासाठी आणलेलं आहे साखरवाडी म्हणून आज साखरवाडी म्हणून आज आपण इकडे आलेलो आहे. पण आपल्या मुलांना गाव आपलं कुलदैवत ग्रामदैवत हे दाखवणं खूप काळाची गरज आहे. तर त्यांना काय हो समजणार. आज मुंबईमध्ये मुलगा असलो तर गावात जाणार नाही. परिस्थिती आज आपण गणपती गावात जातो रूमवर येऊ दारूचे बाते करतो, बरोबर की नाही. आणि 4 पोरं जमवले त्यांना आपला त्याने बापूस गणपती बोलतो आणि हो चांगलो गणपती घरात राहून सोडतात. परिस्थिती आणि परिस्थिती आणि हा परिस्थिती म्हणून आज येताना एकटे आलोय आणि जाताना देखील आपल्याला एकटं जायचंय. येताना रडत आलोय आणि जाताना आपण रडवतो. का रडवून जाऊ शकतो पण ज्या वेळेला आपण पूर्व पुण्य आज पुण्य कमवणार त्यावेळेला आपल्या पाठून डोकं रडणार. जर आज आपण म्हणजे चांगलं दुसऱ्याचं जेव्हा चांगलं बघणार त्यावेळेला आपल्याला कुठेतरी वाढणार, त्यावेळेला डोकं रडणार.
जर दुसऱ्याचा वाईट करून गेला तर ते म्हातारे लवकर गेलो होतं बरोबर. म्हणून परिस्थिती अगोदर सांगितलं की येताना आपण कोण बंगलो घेऊन नाही जाऊचो, काय घेऊन नाही जाऊचो, परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीनुसार येताना रडत आलं, जाताना रडवं जायचं. तुम्ही जे कमवलेलं नाव आपण कमवलं, कारण संगत ही चांगली असायची लागतात. शेंगदाणं असलं ना तर शेंगदाणं जर बाटले बरोबर गेलो तर त्याची संगत चुकली, आणि तोच जे शेंगदाणं जर प्रसादी बरोबर येईल, गुळा बरोबर येईल तर त्याची प्रसादी येईल. म्हणून संगत ही काय महत्वाची आहे, बरोबर आहे की नाही? बघा आणि सुख दुःख भोग सारे प्रभाव हा धर्माचा. बरोबर की नाही? आज प्रत्येकाने माणसाने आपला आपण कसं वागायचं, कसं काय करायचं. आज हिंदू धर्म संस्कृती, आज मराठा आरक्षण हे आपल्याला भेटणं काळाची गरज आहे हो. नाही तर कोण विचारणार नाही. 10वी झाल्याच्या नंतर चांगले 90% मार्क असले तर परिस्थिती आहे. नाही तर आता सुद्धा इंग्लिश मीडियम त्यांना तर जॉनी जॉनी येस पप्पा इथे सुद्धा गेलो पप्पा, गेलो पप्पा डायरेक्टली डॅड मॉम पॉप नावं काय काय भारी भारी येतो. आणि हे माका सांगतात लगीन कधी लाडू वाटतो आणि जेवण लागणारच टेस्ट. देवा कोण असते तर तुम्ही एखादं देवा आवशी काऊ झपणार आहे करून काय खर्च करू काय रे वडील बसले तुमच्याच बरोबर कोण एकटंच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. रूम माझी जाते बघता गणपती बाजून आले मागच्या वालीपासून पाठी लागले ते माझ्या लग्न करून पंचांगात बघता यावेळेस योग नाही. डिसेंबरचे 22 तारखेला योग म्हणतात. कुठेतरी पाठवलं कुठेतरी गरज नाही. कोण सांगून अच्छा ते करूया चला बस. तुम्ही आता काय म्हणता नाही तुझा मला मातीच्या गाडीला डिझेल पुरवितो पण आपल्याला रक्त कोण पुरवू शकत नाही. आज मंडळ झाली आणि मंडळांमधून आज आमच्याकडे हिरे क्रीडा मंडळ
प्रसिद्ध हे आहे म्हणजे रक्तदान. आपणच जर आता रक्तदान एखाद्या म्हाताऱ्या माणसात काहीतरी आजार झालो आणि पुरवला तर माका बरं वाटतं, पण एखाद्याने ऍक्सिडेंट करून जर पुरवला ना तर माका डोक्याची चाळ झाला. कारण परिस्थिती आजकाल मुलं दारू पण गाड्या चालवतात. रात्री जर तुम्ही गेलात या नाकाबंदीला किती जणांना पकडलेले असतात गाडीच्या नाकाबंदी किती जण. आता जे देव शाणे झाले तर कांजूरवरून नाऊर स्टेशनवरून बाहेर येताना त्या रोडच्या बाहेरच एक अवस्था उभं असतात, बाहेर राहतंय मोठमोठे लोक पिऊन बसतात, बाहेर येऊन उभं असतात आणि 15 दिवसापासून मी बघतोय. आणि परिस्थिती आहे दारू पिऊन ड्रायव्हिंग करणं खरोखर चुकीची गरज आहे, पण दारू पिऊनच कशा बोलू. तुमचं माहिती आठवलं माझी एक इलो आंब्याची पेटी घेऊन आठवलं पण होई माणसं तशी. पण परिस्थिती आहे आज काळ बदललेला. रोहनच्या काळात आमच्या वडिलांच्या काळात परिस्थिती पहिल्यांदा सांगलेली की आता तुका नाही समजायचा लगीन गेल्याशिवाय म्हणून सांगलेली. पण पहिल्यांदा बुवांच्या काळात ना पहिल्यांदा विषय कसं होतो की बरेच पूर्वी काय नाही काय ह्या असायच्या आणि आता तसं नाही. कारण पहिल्यांदा बघा स्क्रीन लावली जायची, स्क्रीन त्यावेळेला नाटक लावला जायचा. रात्रीचे तुझ्या विचार पडदो पडद्यावर लावले जायचे. आता ते स्क्रीन निघले. आता आमचा काय आम्ही शिकलो त्याच्यामुळे स्क्रीन म्हणतो होतो. आता पडद्यावर नाटक लावली जायची. बरोबर की पडद्यावर पिक्चर होतं स्क्रीन लावून अशी आता नाटक दाखवली जायची. बरोबर की नाही. आता तसं नाही. आमचं बघल्यावर नाही तर माहिती काय असतं बुवा, बरोबर ना. पण आता काय आता पिक्चर डायरेक्ट करतात. ते माणूस आता येतात आपले तुमचं वाजपेयी आकाश सावंत येतात ते निघालो आता काय करू तो आमचं येता कधीतरी मांडून काय सांगतो पिक्चर बघू जावे जातो बाकी नाही. बाकी आम्ही बने करू बघतो हा. साऱ्या भक्तांची विघ्ने हराया, साऱ्या भक्तांची विघ्ने हराया.
गेल्या वर्षी मी पहिल्यांदा मुंबईमध्ये मी कधीपर्यंत आजपर्यंत गणेश चतुर्थीला थांबलो. गेल्या वर्षी पहिल्यांदाच थांबलो. पहिल्या दिवशी आमका 13 भजन केलंय. सकाळी दुपारी 11 वाजल्यापासून आम्ही बाहेर पडलो केलंय. पण 6 भजन ही श्रीमंत माणसाच्या घरी आली आणि 6 माणसं ती गरीब म्हणजे 6 भजन श्रीमंत माणसाचं म्हणजे एकदम हायफाय बिल्डिंग आली आणि 6 भजनांनी घरातल्या गरिबांच्या आपली जे मध्यमवर्गीय साईडचे लोक आहेत त्यांच्या घरी आली. गरिबांच्या घराकडे गेल्यावर ना आता तांबी असून भजन तांबी असून पाणी बिणी द्यायला जाईल भजनात गेल्याच्या नंतर बरोबर की नाही. आतून त्यांनी विचार बसा करा भजन करा तुमच्या वेळेनुसार करा आणि बसवलं जातं जशी गावात पद्धत आहे. आता श्रीमंताच्या घराकडे गेल्यावर हे बॉटली आणून दिले होते. आता आपल्या मंडळाचा म्हणून ठीक आहे तर ते डायरेक्ट बॉटली आणून दिल्या भजन तुमचा लाव घ्यावा सगळा ते उतार वाटेक लागले. पण त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर जर भजन ऐकत होती असतात तर ती कोण नाही का कामवाली बाई होय ती मी बिचारी आहे कधी आपली पाहिजे पाहिजे जोर जोर चुकारता दुकारता भजन विजन एकदम जोर म्हणजे तिकडं तर देव पावलेलं. पण आपल्या श्रीमंत माणसात देव पावलेलं परिस्थिती आज सगळ्याचं करायचं असेल तर कधी युग आहे आणि काळानुसार बदल भजन आज त्याच्याकडे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे असतात ज्याच्याकडे जीवन नाही ते काय नाही. जर तुमचा जर परिस्थिती जर या गाण्यामध्ये असं ना घुमाट घुमाट मडगाव साईड बरोबर आहे. पण तिकडे जर शुभम नाईक काहीतरी राईट शुभम नाईक बरोबर हवं तरी गेले नाचून भूतानामध्ये त्यांनी गाणं रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्या गाणं रेकॉर्डिंगची सुरुवातीतच मी सगळं पूर्ण विस्तार दाखवलेला होता व्हिडिओमध्ये. चांगला गायक आहे त्याचे व्हिडिओ पण आपल्या कोकणातील युट्यूबर्स किंवा स्टेटसला बरेच आत्ताशी गाजत आहेत त्याचे व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओ त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं की एखादी लहान मुलगी ती रडत असते बाबा आपल्या घरी गणपती बाप्पा अंगणामध्ये पण त्याचं बापूस एक फळ विकणारं असतं तर तो फळ विकून जातं आणि त्याला पैसे ते विकून भेटतं आणि त्या मेहनतीवर तो चांगला आहे हा. आणि गाणं देखील असा की चांगला रडाक असे आपल्याकडे पण कोकणात बऱ्याच लोकांनी काढलेले आहेत. आम्ही पण यावर्षी पहिलेच प्रयत्न केला. आता मग अशी बाजूला बसलेले त्यांनी लेखन केलेलं होतं त्या गाण्याचं. मी एक झलक दाखवतो तुम्हाला. जर पूर्ण गाणं ऐकायचं असेल तर ते प्रयत्न केलेले आहे थोडेफार. आता माझ्याप्रमाणे जर वयाचा जर आपण प्रयत्न केलं हा चुकला असाल तर तुम्ही युट्यूबला ऐकू शकता. बुवा सुयश कराने युट्यूब चॅनल ऑफिशियलला तुम्हाला दिसणार नाही. या चतुर्थीला
तू घरी आला या चतुर्थीला, तू घरी आला जाण्याची वेळ तू पाहू नको, जाण्याची वेळ तू पाहू नको, माझ्या मनाला हुरहुर जाऊ नको. तुम्हाला रिदम वाजवलेला आहे तो म्हणजे सन्माननीय आकाश सावंत. आणि आज खरं त्याने बुवा तुमच्याकडे वाजवत होतो कंटिन्यू, पण त्याने आज रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच बुवांच्या रेकॉर्डिंग फक्त आकाश सावंत. आणि त्याचा जेवढा अभ्यास आहे बाकी तो भजन डबलबारी असू दे, पण ऑर्केस्ट्रा भोजपुरी गाणी नाही सांभाळली तरी तो वाजवता. आणि त्याच्यासाठी एकदा हा कुंभवडे कणकवली गावात एकदा जोरदार करावा. आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा, तुझ्या बोटांची, तुझ्या माथ्याची बाबांना सांगणार आहे, बोल मला बघायची तू बल माझी जादू. चला घ्या छोटीशी बघा, प्रत्येक आपण देवाची आरती घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपण त्याची आरती घेतो आणि तो घेण्याचा पहिल्यापासून आमच्या गुरुजींनी प्रयत्न केला, तर मागे आम्ही देखील हा चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. आरती घेऊन 2 मिनिटं आपण करतो वेळ घेतो.
जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा कारण आपण आज या महाराष्ट्र भूमीवर आहे. माझ्या वडिलांकडून ह्या दोघांसाठी 100 पर्यंत पारितोषिक आलेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे गेले आज आपण या भूमीवर आहेत म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि त्यांचे गुणगान हे आपल्याला कुठून तरी एक दोन वेळी तरी गायले पाहिजे. कारण आज पहिल्यांदा काळात धावायपर्यंत धावायच्या नंतर आज जशी गाडी चालू झाली पण ते कधी कधी आमच्या धावांना बंद करून लावतो परिस्थिती आहे. आज सगळा म्हणजे 10 वाजले 9 वाजता वाजले धावांना बंद काय करता सरकार बदललेलं तशी दोन काय सरकार 3 सरकार 4 आणि आपण आता जवळच जाऊ. बाप्पा का जानना बाप्पा का